आज आपण बनवूया सोयाबीन वाटाण्याची भाजी। इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे। आपण आता गरम पाण्यामध्ये ती बॉईल करून घेऊ। 5 ते 6 मिनिटं आपण अशी बॉईल करून घेऊ ती गरम पाण्यामध्ये। त्यानंतर त्याचं पाणी काढून घेऊ आपण। आता भाजीसाठी कांदा कट करून घेऊ। कांदा कट करून झालाय, कांदा काढून घेऊ। आपण आता भाजीसाठी टमाटर कट करून घेऊ। टमाटर कट करून झाले, टमाटे काढून घेऊ। 5 ते 6 मिनिटं झाले, बघू शकता सोयाबीन कशी फुलली आपली, व्यवस्थित बॉईल पण झालेली आहे। आपण आता ती थंड पाण्यामध्ये काढून घेऊ। सोयाबीन आता आपण एका बाउल मध्ये काढलेली आहे। आपण आता मीठ घालून घेऊ, हळद आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित लागले पाहिजे सोयाबीनला, अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ। आता आपण त्यावर कोटिंग करण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बघू शकता छान अशी कोटिंग झालेली आपली आता सोयाबीनला। आपण आता या सोयाबीन डीप फ्राय करून घेऊ। आपण आता सोयाबीन फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये सोयाबीन कोट केलेली घालून घेऊ आणि कडक करून घेऊ। व्यवस्थित कडक होऊन घेऊ। एकदम कडक झाल्यानंतर आपण सोयाबीन काढून घेऊ। सोयाबीन आपली छान अशी कडक झालेली बघू शकता। आपण आता सोयाबीन काढून घेऊ। आपण आता भाजीसाठी सर्वप्रथम तेल घालून घेऊ कढईमध्ये। मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चॉप केलेला आपण कांदा घालून घेऊ। कांदा हलका ब्राऊन होतो तर आपण असंच परतून घेऊ। कांदा व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे बघू शकता तुम्ही। आपण आता त्यामध्ये टमाटर कट केलेले घालून घेऊ। टमाटर हलके सॉफ्ट होतो तर आपण असेच फ्राय करू। कांदा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम। आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ, 3 चम्मच। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ, त्याचा कच्चापणा जाऊस्तोवर। अद्रक लसूण पेस्टचा पूर्णपणे कच्चापणा गेलेला आहे बघू शकता। आपण आता यामध्ये काही मसाले ऍड करू। चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली मी 2 चम्मच, किचन किंग मसाला आहे, चिकन मसाला आहे, गरम मसाला आणि आमचा घरगुती काळा मसाला आपण 3 चम्मच घालून घेऊ। धना पावडर, मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाले आपले व्यवस्थित मिक्स झालेले। आपण आता मसाल्यामध्ये फेटलेले दही घालून घेऊ। दही व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यांमध्ये आपण। दही घातल्याबरोबरच आपल्याला इथे हिरवे वाटाणे घालायचे म्हणजे ग्रीन पीस। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं आपण असेच वाटाणे शिजून घेऊ। मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे दही सोबत बघू शकता। छान असे त्याला तरी पण आलेली आहे। आपण आता त्यामध्ये फ्राय केलेले सोयाबीन घालून घेऊ। ही जी मी बनवलेली आहे जरा नवीन पद्धत आहे, थोडासा टाइम लागेल पण तुम्ही पण ट्राय करून बघा, छान डिश आहे। कसुरी मेथी घालून घेऊ। आपण आता ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी घालून घेऊ। तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही पाणी घालू शकता। मला थोडी थिक ठेवायची म्हणून मी कमी प्रमाणात पाणी टाकलेलं आहे। आता आपण 5 ते 6 मिनिटं भाजी अशीच वाफेवर शिजून घेऊ। 5 मिनिटं झालेले आपण आता झाकण काढून बघू। बघू शकता छान अशी सोयाबीन पण फुगलेली आहे आपली। सोयाबीन आणि हिरव्या वाटाण्याची भाजी रेडी झालेली आहे। आपण आता सर्व करून घेऊ। ही भाजी तुम्ही बटर रोटी, पराठा किंवा चपाती सोबत खाऊ शकता, खूप छान टेस्ट येईल।